श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी वेळ आता आली आहे. कारण या महिन्याचा शेवटचा आठवडा 7 दिवस तुमच्या आयुष्यात अशा काही अकल्पनीय घटनाची मालिका घेऊन येणार आहेत, ज्याचा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल. ग्रह नक्षत्राची चाल आता अशा वळणावर येऊन पोहोचली आहे, जिथे तुमचे जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढणार आहे. गुरुजींनी दिलेला हा इशारा तुमच्या भविष्याची दिशा ठरवणारा असून एखादी भयानक चूक तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते किंवा एखादा छोटासा निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, सावधान राहा. तुमच्या कुंडलीत आता पंचग्रही योगाचा असा एक विचित्र असा विळखा पडला आहे, जो तुम्हाला भ्रमित करण्यासाठी सज्ज झालाय. मंगळ अस्त वाजू नको ना. मंगळ अस्त झाला असून राहू व सूर्याची युती तुमच्या आत्मविश्वासाला खीळ घालणार. तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजावर आता अदृश्य शक्तीची थाप मारली आहे. गुरुजीच्या मते तर तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी अकालनीय मिस्ट्री ठरणार आहे, जिथे तुमची बुद्धी आणि तुमचे धाडस याची अग्निपरीक्षा घेतली जाईल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, हे केवळ राशीफल नसून तुमच्या विनाशापासून वाचवण्याचा आणि भाग्योदयाचा एकमेव मार्ग आहे. अपेष्टाच्या कष्टाचा जळजळीत काळ सुरू झाला असून तुमच्या प्रत्येक हालचालीवर नियतीची करडी नजर आहे. नशिबाच्या या खेळाचा शेवट नेमका कसा होणार, तुमची संपत्ती, आरोग्य, सन्मान वाचवण्यासाठी गुरुजींनी कोणते गुप्त संकेत दिले आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा थरार आणि बदलाचा महासंग्राम हा जाणून घेण्यासाठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबतच मित्रांनो, कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय श्री गणेशाय नमः असे लिहा. जर तुम्ही गणपती बाप्पाचे खरे भक्त असाल आणि अशी कमेंट केली तर गणपतीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील. तर कर्क राशीच्या जातकानो, आता बघूया आपण 22 आणि 23 तारखेला काय घडणार. 22 तारखेचा सूर्योदय तुमच्यासाठी एका मोठ्या रहस्याचा पडदा उघडणार आहे. या दिवशी सेवार्थ सिद्धी योग जुळून आला असून विश्वासातील सकारात्मक शक्ती तुमच्या बाजूने उभ्या ठाकणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून जी कामे रखडली होती किंवा ज्या योजना तुमच्या धूळ खात पडल्या होत्या, त्यांना आता अचानक गती मिळेल. मात्र ही शांतता एका वादळापूर्वीची असू शकते. गुरुजीच्या मते नशिबाची ही अचानक उघडलेली कवाडे तुम्हाला सुखाच्या भ्रमात टाकू शकतात आणि तुम्हाला गाफील राहून चालणार नाही मित्रांनो. त्यामुळे कर्क राशीच्या जातकांनो, 23 तारखेला सुद्धा तुमच्या आयुष्यातील एका असं निर्णायक वळण ठरणार आहे, कारण या दिवशी मंगळ ग्रहाचे मोठे राशी परिवर्तन होत आहे. मित्रांनो, मंगळाचे हे बदललेले तुमचे राज्य, सन्मान आणि बुद्धीवर थेट परिणाम करतोय. तुम्हाला भविष्यातील घटनाचा पूर्वाभास होऊ शकतो, ज्यामुळे तुमची अस्वस्थता वाढू शकते. गुरुजी विशेष इशारा सुद्धा देतात की या दिवशी तुमची वाणी ही दुधारी शस्त्र ठरेल. तुमच्या मनातील सत्य इतरांना बोचू शकते, त्यामुळे बनलेले काम बिघडण्याची शक्यता आहे. या काळात चाणक्य नीतीचा वापर करून कमी बोलणे व जास्त ऐकणे हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल. मित्रांनो, 22 आणि 23 तारखेला या 2 दिवसाच्या कालावधीत तुमची मानसिक शक्ती आणि सहनशक्तीची मोठी कसोटी लागणार आहे. ग्रहाच्या विचित्र योगायोगामुळे तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याचा विसर पडू शकतो, पण हीच योग्य वेळ आहे स्वतःला सावरण्याची. 23 तारखेला सोमवारी भगवान शंकराचे ध्यान करावं. शक्य असल्यास दुग्ध अभिषेक करावा. हा उपाय तुमच्या मनातील भीती दूर करून तुम्हाला येणाऱ्या संकटाशी लढण्याची बळ देईल. आणि मित्रांनो, जे जुने रेकॉर्ड आहे, तुमचं जुनं दुःख आहे, हे सर्व मोडीत काढण्यासाठी सज्ज व्हा. कारण या 2 दिवसानंतर तुमच्या संयमी वागणेस तुमच्या भविष्यातील रेकॉर्ड ब्रेक यशाचा पाया ठरेल. ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघणे तुमच्यासाठी का महत्वाचं आहे हे तुम्हाला पुढील काही दिवसामध्ये नक्कीच समजून येईल. मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, अजून पुढील 2 दिवस कसे असतील तर 24 तारखेपासून निसर्गाच्या ऊर्जेमध्ये एक भयानक बदल घडून येणार आहे. कारण या दिवसापासून हालाष्टक सुरू होतोय, होलाष्टक. आणि गुरुजीच्या मते हे 8 दिवस शास्त्रात जळजळीत मानले जात आहे, ज्यामध्ये शुभ शक्तीचा प्रभाव क्षीण होतो आणि नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. या दिवशी सप्तमी स्थिती असूनही अष्टमीचा क्षय होतो आहे.
त्यामुळे कोणतेही नवीन कार्य सुरू करणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. 24 तारखेला तुमच्या राशीत अशा काही हालचाली घडतील की तुम्हाला सुरक्षित जागी असताना सुद्धा एखादी अज्ञात भीती सतावू शकते. या काळात जैसे थे स्थिती राखणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. त्यानंतर मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, 25 तारखेला आनंद नवमी असूनही तुमच्या मनावर चिंतेचे सावट दडलेले आहे. ग्रहाच्या पंचग्रही योगामुळे तुमची बुद्धी भ्रमित होऊ शकते आणि तुम्हाला अचानक असं वाटेल की आपण ज्या जगात आहोत तिथून पळून जावे किंवा सुरू असलेले काम अर्धवट सोडून जावे. गुरुजी सांगतात की तुमच्या मनात निर्माण होणारा हा विरक्तीचा आणि संन्यासाचा भाव केवळ ग्रहाची एक चाल आहे. मित्रांनो, जे जुने दुःख आहे, कष्ट आहे, तुम्ही जे काही कमावलं आहे, जे काही गमावलं आहे ते एका क्षणात गमावण्याची वेळ येऊ शकते. या दिवशी तुमची वाणी इतकी धारदार असेल की तुमचा प्रिय व्यक्तींना सुद्धा ती दुखवू शकतात. त्यामुळे भविष्यात मोठे क्लेश निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाणीवर संयम राखा. कर्क राशीच्या जातकांनो, या 2 दिवसाच्या कालावधीत तुमची मानसिक स्थिरता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता आहे. ग्रहाची स्थिती अशी आहे की जणू प्रत्येक दगडाखाली एक नवीन बवाल किंवा संकट दडलेलं असेल. गुरुजीचा कडक इशारा देखील हा आहे की या काळात कोणताही मोठा व्यवहार किंवा महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. 25 तारखेला सरस्वती देवीची उपासना करा आणि शक्य असल्यास पूर्णतः दिवस मौन पाळा. जर तुम्ही या 2 दिवसाच्या अघटित घटकापासून स्वतःला सावरू शकला तर पुढच्या भागातील धनयोग पचवण्यास समर्थ व्हाल. पण सावधान मित्रांनो, 26 आणि 27 तारखेला येणारं आर्थिक वादळ तुमची झोप उडवणार आहे. हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कर्क राशीच्या जातकांनो, 26 तारखेचा दिवस तुमच्या कुंडलीत एक प्रचंड शक्तिशाली धनयोग घेऊन येत आहे. गुरुजींच्या मते अचानक धनप्राप्तीचे दरवाजे उघडणार असून जून महिन्यापासून रखडलेला पैसा तुमच्या हातात येण्याची शक्यता आहे. पण सावधान, हा धनयोग जितका मोठा आहे तितकीच मोठी लिकेज किंवा नुकसानीची भीतीही सोबत आहे. तुमच्या मनात एक विचित्र विचार घर करेल की पैसा खर्च केल्याशिवाय लाभ मिळत नाही. याच भ्रमात पडून तुम्ही चुकीच्या ठिकाणी मोठी गुंतवणूक करण्याची किंवा अनावश्यक खर्च करण्याची शक्यता आहे. गुरुजी इशारा देत आहेत की हातात येणारा पैसा वाचवणं हीच तुमची या दिवसातील सर्वात मोठी परीक्षा असेल. कर्क राशीच्या जातकांनो, 27 तारखेला अमलकी एकादशीचा पवित्र योग आहे, जो तुमच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी अत्यंत कठीण ठरणार आहे. या दिवशी बुध वक्री होत असल्याने तुमचे विचार सरळ मार्गाऐवजी उलट्या दिशेने चालू लागतील. गुरुजींनी या स्थितीला एन्झायटी डिसऑर्डर किंवा मानसिक अस्वस्थतेचे संकेत म्हटले आहे. तुम्हाला विनाकारण छटपटाहट जाणवेल आणि इकडेही शांती नाही आणि तिकडेही नाही अशी तुमची अवस्था होईल. केतूची द्वितीय भावातील उपस्थिती तुमच्या कौटुंबिक सुखाला बाधा आणू शकते, ज्यामुळे घरात कलहाचे वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या 2 दिवसांच्या कालावधीत नशिबाचा जुगार तुमच्याशी खेळला जाणार आहे. एकीकडे संपत्तीचे आमिष असेल तर दुसरीकडे मानसिक आरोग्याची घसरण. गुरुजी सांगतात की या काळात स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला भगवान विष्णूच्या शरण जावे लागेल. 27 तारखेला आवळ्याच्या झाडाखाली बसून केलेली पूजा तुमचे भयंकर आजार आणि ग्रहांचे अशुभ प्रभाव नष्ट करू शकते. जर तुम्ही या 2 दिवसांच्या मायाजालातून सुखरूप बाहेर पडलात तरच तुम्ही 28 तारखेच्या अंतिम निकालासाठी तयार असाल. पण या सगळ्या संकटांतून बाहेर पडण्याचा तो एक गुप्त उपाय कोणता, तो जाणून घेण्यासाठी हा शेवटचा टप्पा चुकवू नका. कर्क राशीच्या जातकांनो, 28 तारीख तुमच्यासाठी एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. गुरुजींच्या मते या दिवशी तुमच्या राशीचा स्वामी स्वतःच्या घरात विराजमान होत असल्याने तुमच्या ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ होईल. गेल्या 7 दिवसांपासून जे मानसिक आणि आर्थिक वादळ तुम्ही सोसत होता त्याचा वेग आता मंदावणार आहे. येणारे 2-3 दिवस आनंदाचे संकेत देत असले तरी बुधग्रहाचा अस्त होणे ही एक धोक्याची घंटा आहे. लोक तुमच्यावर प्रश्नांचा भडीमार करतील किंवा तुम्हाला संशयाच्या नजरेने पाहतील. पण घाबरू नका, गुरुजी म्हणतात की हा काळ केवळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा आहे. कर्क राशीच्या जातकांनो, जून महिन्याचे सर्व जुने रेकॉर्ड तोडून तुम्हाला जर खरोखरच विजयाकडे जायचे असेल तर गुरुजींनी सांगितलेला मखाना उपाय तुम्हाला जीवनदान ठरू शकतो. होलाष्टकाच्या या जळजळीत काळात तुमच्या घराला आणि व्यवसायाला कोणाची तरी काळी नजर लागण्याची दाट शक्यता आहे. यावर उपाय म्हणून 5 मखाण्यांची माळ पांढऱ्या धाग्यात ओवून ती महामृत्युंजय मंत्राने सिद्ध करा आणि तुमच्या मुख्य दरवाजावर लावा.
गुरुजी ठामपणे सांगतात की हा उपाय केवळ 5 रुपयांचा वाटत असला तरी तो हजारो रुपयांच्या नजरबट्टूंपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. हे मखाणे साक्षात महालक्ष्मीचे प्रतीक असून ते तुमच्या घरातील नकारात्मकता शोषून घेतील आणि धनाचे मार्ग मोकळे करतील. कर्क राशीच्या जातकांनो, या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 28 तारखेला पापनाशनी द्वादशी देखील आहे. या दिवशी केलेली गोसेवा किंवा गायीला चारा खाऊ घालणे तुमच्या कुंडलीतील बुधाचे दोष नष्ट करेल. गुरुजींनी स्पष्ट केले आहे की तुमच्या मागील जन्माच्या कर्मांचा हिशोब या आठवड्यात पूर्ण होणार आहे. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले तर ज्या संकटांची भीती तुम्हाला सतावत होती ती संकट तुमच्या दारावरूनच परत फिरतील. कर्क राशीच्या जातकांनो, हा आठवडा तुमच्यासाठी केवळ 7 दिवस नसून तुमच्या आयुष्यातील एका नव्या युगाची नांदी आहे. जून महिन्यापासून चालत आलेला संघर्षाचा काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र हा शेवटचा टप्पा पार करताना तुम्हाला कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल. गुरुजींनी सांगितलेले ग्रह बदल आणि उपाय हे केवळ माहिती नसून तुमच्या संरक्षणाचे अभेद्य कवच आहेत. लक्षात ठेवा, नशीब त्यांनाच साथ देते जे काळाची पावले ओळखून सावध होतात. या आठवड्यात तुम्ही घेतलेला संयमी निर्णय आणि केलेले साधे उपाय तुमच्या येणाऱ्या अनेक वर्षांच्या सुखाचा पाया रचणार आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, विधात्याने तुमच्या ललाटी जे लिहिले आहे ते बदलण्याचे सामर्थ्य केवळ तुमच्या कर्मात आणि ईश्वरी श्रद्धेत आहे. गुरुजींच्या या मार्गदर्शनामुळे तुमच्या मनातील शंका आणि भीती आता दूर झाली असेल अशी आम्हाला खात्री आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि हा बदल तुमच्यासाठी सुख समृद्धी घेऊन येवो हीच प्रार्थना. आता जाता जाता व्हिडिओला लाईक करा. श्रद्धेने भक्तिभावनाने अवधूत चिंतन गुरुदेव दत्त कृपा ठेवा. सर्व संकट दूर करा अशी कमेंट करा आणि गुरुजींची भविष्यवाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.